आता आपण वळणार आहोत सुपर मार्केट राऊंडकडे आणि त्यासाठी आपल्याला निवडायचे आहेत 3 नवे स्पर्धक आणि हे निवडण्यासाठी माझ्या बरोबर आहे अथर्व। अथर्व, मला यातली 3 टोकन्स काढून दे। डोळे मिटायचे आणि मिक्स करून द्यायचे पटकन। 3 अथर्वनी मला 3 टोकन्स दिलेले आहेत। पाहूयात कोण आहेत 3 भाग्यवान स्पर्धक। आणि पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 22। अभिनंदन। दुसरा क्रमांक आहे 6। अभिनंदन। आणि तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 3। अभिनंदन। हे आपले 3 स्पर्धक खेळणार आहेत आपला दुसरा राऊंड सुपर मार्केट। आपले 3 स्पर्धक सुपर मार्केट राऊंड खेळण्यासाठी खूप उत्सुक आहेत, पण त्या अगोदर त्यांच्याशी गप्पा मारूयात। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? माझं नाव सुरेखा सुरेश वर्तक। वर्तक काकी, आपण काय करता? मी गृहिणी आहे। बर। घरी कोण कोण असतं? घरी 2 मुलं, 2 सुना आणि मिस्टर। बर। काका काय करतात? काका काही नाही, आता रिटायर झालेले आहेत, घरीच आहेत। बर। कुठे होते ते? ते किर्लोस्कर कमिन्स मध्ये होते नोकरीला। हा, आणि मुलं काय करतात? मुलं आता एक बँकेत आहे आणि एक आमचा एक स्वतःचा व्यवसाय आहे, हा, तिथे जातो। बर। मग सुना वगैरे? सुना पण दोन्ही नोकरी करतात। दोघी नोकरी करतात? मग हे एवढं सगळे जण व्यापात असतात आणि तुम्ही एकट्या मोकळ्या? हो, मग मला घरातलं काम करावं लागतं ना। सगळंच? काय काय करावं लागतं? सगळं म्हणजे घरात बघावं लागतं ना, बाकी सगळ्याला जरी बाई असली तरी लक्ष ठेवायला लागतात ना। लक्ष ठेवावं लागतं। पुण्यामध्ये खरेदी करायची वेळ अशी नाही, संध्याकाळी सकाळी ऊन नसेल म्हणजे पावसात वेगळ्या वेळी, सकाळी किंवा संध्याकाळी, ते मधला वेळ 1 ते 4 घरी आराम का? असं नाही, काहीतरी कारण असेल ना। 1 ते 4 नाही, म्हणजे दुपारची विश्रांती। दुपारची विश्रांती जी पुणेकरांना लागतेच लागते। 1 ते 4 या वेळेमध्ये नो खरेदी। नमस्कार। आपलं नाव? वैशाली हेमंत यादव। पहिल्या राऊंडला जे जिंकले ते माझे मिस्टरच। बर, म्हणजे दादा आणि वहिनी एकत्र खेळतात? हो। आता तुम्ही सुपर मार्केट राऊंड मध्ये आलेला आहात, इथं तुम्हाला खरेदी करायची। दादांच्या मागे खरेदीसाठी किती तगादा लावता? त्यांच्या बरोबर असं नाही, पण मीच जात असते शक्यतो खरेदी हो, करायला। मग ते कधी नेतात? हो, रविवारी वगैरे। कुठे? तुळशी बागेत वगैरे घेऊन जात असत। तुळशी बागेत येतात? मग ते फिरतात त्या गर्दीतून तुमच्या बरोबर? नाही का? त्यांना नाही आवडत खरेदी करायला। तुम्हाला खूप शुभेच्छा। थँक्यू। नमस्कार। आपलं नाव? लक्ष्मीबाई धुंडीबा ढमाले। ढमाले मावशी, आपण काय करता? मी घरीच असते। घरीच असता? घरी कोण कोण असतं? सून, मुलगा, नातवंड आहे 2। आणि काका? काका पण आहे। काय करतात ते? काका कंपाऊंडर आहे। मग काय घरी औषधं सगळी आणतात? सगळे तेच आणतात। आणि घरामध्ये जे काही औषधं लागू नयेत म्हणून साहित्य आणायचं असतं ते कोण आणतं? तेच आणतात। तेच म्हणजे किराणा मालाची खरेदी पण तेच करतात? नाही, मग मी करायचे, आता सुनबाई करते। आणि मग आता घरामध्ये कुणाबरोबर रमता? कोण? मी ना देवळात बिवळात सगळीकडे फिरते असते। माळकरी आहात? भजन वगैरे? भजनात वगैरे रमता? जाता। पण आता खरेदीचा अनुभव आहे ना तुम्हाला? थोडा आहे। आपल्या सुपर मार्केट राऊंड मध्ये तुम्हाला खरेदी करायची आहे, तीही 1 मिनिटामध्ये। पण खरेदी करण्यासाठी तुम्हाला इथं पैसे लागणार नाहीत, तर मी सांगेन एवढ्या किमतीची तुम्हाला खरेदी करायची। लक्षात ठेवा, ही खरेदी तुम्हाला 1 मिनिटात करायची। जर तुम्ही अचूक खरेदी केली तर जो विजेता असेल, ज्याची याच्या जवळ जाणारी किंमत असेल, त्याला ही संपूर्ण खरेदी फ्री मध्ये मिळणार आहे आणि तो जाणार आहे जॅकपॉट राऊंडला। आणि आज तुम्हाला खरेदी करायची आहे 1000 रुपयाची। आणि लक्षात ठेवा, तुम्हाला 1 मिनिटामध्ये ही खरेदी करायची आहे आणि तुमची वेळ चालू होतीये आता 3:30। 1000 रुपयांची खरेदी करायची आहे। नीट विचार करून घ्या, 30 सेकंद झालेली आहेत, नीट विचार करा। 3:30। 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे। आता पाहूयात कोणी किती खरेदी केली आहे ते। खरेदीचा निकाल माझ्या हातामध्ये आहे। पाहूयात कोण ठरलंय विजेता। वर्तक काकींनी केलेली खरेदी आहे 382 रुपयांची। त्यानंतर ढमाले मावशींनी केलेली खरेदी आहे 936 रुपयांची आणि यादव वहिनींनी केलेली खरेदी आहे 995 रुपयांची। ती जाते 1000 रुपयाजवळ। अभिनंदन वहिनी, तुम्ही ठरलेले आहात विजेत्या सुपर मार्केट राऊंडच्या।
अभिनंदन वहिनी. थँक्यू. पहिला राऊंड दादा जिंकले आणि दुसरा राऊंड तुम्ही. हो. काय कसं काय जादू काय नक्की? नाही काही नाही, जिंकलो. नशीब जोरात आहे तुमचं सगळ्यांचं, यादव घराण्याचं. जोरात आहे. मला सांगा आता, तुम्ही जॅकपॉट राऊंडला दोघ जण आमने सामने, दोघांपैकी कोण जिंकेल? कुणीही जिंकलं तरी बक्षीस आम्हालाच नाही मिळणार. पण ते तर झालंच हो, पण कोण कुणाला हरवणार तुम्हाला काय वाटतं? नाही, दोघही दोघही जोराचे तयार आहेत एकदम दोघे. ते जिंकले तरी आनंदच आहे मला. नाही पण कोण जिंकणार? ते जिंकतील. ते जिंकतील. हो. तुम्ही इतक्या सहजासहजी जिंकून देणार आहे का त्यांना? घरामध्ये तर प्रत्येक भांडण तुम्हीच जिंकता. नाही, त्यांनी मला सांगितलंय मागाशी. म्हणजे आता ही स्पर्धा पण तुम्हीच जिंकणार. बघूया, पण शक्यतो ते जिंकतील. बर, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही जॅकपॉट राऊंड जिंकावा अशी माझी इच्छा आहे. तुम्हाला खूप शुभेच्छा. आपल्या अंदाजे कितीचे विनर यादव दादा आणि सुपर मार्केट राऊंडच्या विजेत्या यादव वहिनी हे दोघे जण खेळणार आहेत जॅकपॉट राऊंड. जॅकपॉट राऊंड मध्ये पहिल्यांदाच नवरा बायको आमने सामने आलेत. ते दोघेही जॅकपॉट राऊंड खेळण्यासाठी खूप उत्सुक आहेत. पण त्या अगोदर सांगतो, तुम्हाला अचूक चावी जर निवडायची असेल तर 1 मिनिटाचा गेम जिंकला पाहिजे. आणि आजचा तुमचा 1 मिनिटाचा गेम असा आहे की तुम्हाला उदबत्त्या पेटवायच्यात आणि त्या बटाट्यामध्ये खोवायच्यात. पण एक अट आहे, प्रत्येक वेळेला फक्त एकच अगरबत्ती किंवा उदबत्ती पेटवावी लागेल. दोघेही तयार? बघूयात 1 मिनिटामध्ये सर्वाधिक उदबत्त्या कोण पेटवत येते. 3:3. लवकर. एका वेळेस एकच अगरबत्ती. लवकर लवकर लवकर. सगळं आरामात चाललंय. 30 सेकंद झालेले, पटकन हरवायचं नाही यांना. 3:3. 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. पाहूयात कोणी किती उदबत्त्या पेटवल्यात ते. दादा, तुम्ही 1, 2, 3 आणि 4 उदबत्त्या पेटवल्यात. वहिनींनी 1, 2, 3, 4 आणि 5 उदबत्त्या पेटवलेल्या आहेत. त्यामुळे त्यांना मिळते संधी एक चावी निवडण्याची. अभिनंदन वहिनी. वहिनी कोणत्या रंगाची चावी निवडणार? हिरव्या. हिरव्या का? कारण लाल धोका. लाल धोकादायक आहे. आणि हिरवा? हिरवा ग्रीन सिग्नल. ग्रीन सिग्नल. हो. चांगल्या शुभ कार्याला सिग्नल मिळाला, ग्रीन सिग्नल. शुभेच्छा तुम्हाला. नीट विचार करून निवडा. बाकीच्यांना काय वाटतंय, लाल की हिरवी? लाल. हिरवी. हिरवीच. इकडे हिरवीच. लाल. कोणती चावी? हिरवी. हिरव्या रंगाची चावी निवडा. वहिनींनी निवडले हिरव्या रंगाची चावी, त्यामुळे दादांना मिळते लाल रंगाची चावी. बघूयात कुठल्या पेटीत आहे खजिना. साडेमाडेतीनच्या आजच्या भागामध्ये रंगलेल्या नवरा बायकोच्या युद्धामध्ये पराभूत झालेत आपले यादव दादा. त्यांना मिळाले वांग. अभिनंदन दादा. थँक्यू. कसं वाटतंय? बरं वाटतंय. बरं वाटतंय. कारण का आजच्या भागाच्या विजेत्या ठरलेल्या आहेत यादव वहिनी, त्यामुळे यांना ऐकावंच लागणार आहे. आणि यादव वहिनीने मिळालंय ग्लास टॉप शेगडी. अभिनंदन वहिनी. थँक्यू. शेगडी मिळाली तुम्हाला. आता पहिला पदार्थ कुठला बनवणार? मसाले भात. मसाले भात. हो. आणि यांचं वांग? वांग त्यानंतर. बर, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुमचं अभिनंदन. काही असो, घरामध्येच वस्तू आलेल्या आहेत. यादव कुटुंबियांचं हार्दिक अभिनंदन. यानंतर आपल्या प्रश्नाच्या उत्तराकडे वळणार आहोत. मी प्रश्न असा विचारला होता की झाडावरचा झरा कोण आहे पोरा, आणि याचं उत्तर आपले प्रेक्षक सांगणार आहेत. बघूयात कुठला प्रेक्षक बरोबर उत्तर सांगतोय. कोण 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 कोण? इकडे या, समोर या. आपलं नाव? अनुश्री काकडे. काकडे वहिनी, मला सांगा याचं उत्तर तुम्हाला येत आहे? हो. काय याचं उत्तर? शहाळ. शहाळ. अगदी अचूक उत्तर यांनी दिलेलं आहे, त्यामुळे त्या ठरल्यात विजेत्या आणि त्यांना मिळते छोटीशी भेट वस्तू. अभिनंदन वहिनी. अशीच धमाल मस्ती आपण करत राहणार आहोत. तुम्हाला सुद्धा जर 3:30 मध्ये सहभागी व्हायचं असेल तर आमच्याशी संपर्क साधावा लागेल. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे. तुम्ही आम्हाला SMS ही करू शकता. त्यासाठी तुम्हाला टाईप करावं लागेल SMT स्पेस तुमचं नाव स्पेस तुमच्या सोसायटी अथवा विभागाचं नाव स्पेस शहर आणि पाठवायचं तुम्हाला 57575 वर. अशीच धमाल आपण प्रत्येक भागामध्ये करणार आहोत. पण तुम्ही पाहायला विसरू नका तुमचा आवडता कार्यक्रम